नमस्कार. पालघर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पालघरमध्ये गॅसचा काळा बाजार उघड, राज्यभर खळबळ. दिनांक 27 मार्च 2026 रोजी दुपारच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गॅसचा काळा बाजार उघडकीस आला आहे. राज्य दक्ष पथक, महाराष्ट्र, मुंबई यांनीही धडक कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये इलेक्ट्रिक मोटरच्या साहाय्याने गॅस भरून आवाजावी दराने विक्री केली जात असल्याचा मोठा प्रकार उघड झाला. 5 किलो आणि 19 किलोच्या सिलेंडरमध्ये 14 किलोचा गॅस भरून मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचे समोर आला आहे. सरकारकडून अनुदानित दरात मिळणाऱ्या गॅसचा गैरवापर करून हा काळा बाजार केला जात होता. 91 सिलेंडर 14 किलो वजनाचे तर 5 किलो वजनाचे 75 रिकामे घरगुती गॅस सिलेंडर, व्यावसायिक सिलेंडर, 3 इलेक्ट्रिक मोटर्स, 6 वजन काटे असा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मालक देवाशंकर पवार, धनराज माखणे व कैलास राठोड, प्रवीण पवार तसेच अज्ञात जागा मालकाविरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर भिवंडी-वाडा महामार्गावरील चारमिनार कंपनीच्या बाजूला असलेल्या मुसारणे येथील संतोष शेळके यांच्या मालकीच्या जागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर गॅस व्यवसायावर करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या काळा बाजारावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. सदर मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापासून हा व्यवसाय सुरू असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.